नमस्कार मंडळी. आता उन्हाळा वाढला आहे आणि काहीतरी थंडगार हवं आहे. मग आपण बनवणार आहोत कोकणची खास ओळख असलेले काजू सरबत. हे फक्त चविष्ट नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग काजू सरबत बनवूया. पहिल्यांदा आपण एक काजूचे बोंड कापून घेऊया, बारीक तुकडे करून घेऊया. पहिल्यांदा धुवायचे, त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून कापून घ्यायचे. नंतर काजू कापून झालेले आहेत लहान लहान तुकडे, हे बघा. आता ते मिक्सरला लावणार आहेत. चला मिक्सरला लावतोय. काजू कापून आणि मिक्सरमध्ये ठेवलेले आहेत. आता मिक्सरला लावतोय आणि वाटण करतोय त्याचं. मिक्सरला लावून झालेलं आहे, एकदम बारीक झालेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आपण एक लिंबू ॲड करणार आहेत. कापलेलं लिंबू पिळणार आहोत. त्याच्यानंतर ही साखर आहे आणि हे मीठ आहे. आपण आता हे मीठ ॲड करणार आहोत. चवीपुरतं मीठ घालूया. लिंबू एक पिळूया त्याच्यामध्ये. लिंबू लिंबू पिळलंय आणि लिंबू पिळून झालंय. त्याच्यामध्ये साखर ॲड करूया. तीन चार चमचे साखर ॲड केलेली आहे. आता थोडंसं मीठ. तुमच्याकडे जिरा मीठ असेल तरी, कालं मीठ असेल तरी, पण आमच्याकडे कालं मीठ अवेलेबल नाही. त्यासाठी आम्ही सफेद मीठ ॲड करतोय चवीपुरतं. आता एकदा परत मिक्सरला लावूया, कारण ते पूर्णपणे मिक्स होईल, एकजीव होईल. काजू मिक्सरला लावून झालेले आहेत सर्व आणि घट्ट झालेले आहे. त्याच्यामुळे आपण पाणी ॲड करणार आहे 2 ग्लास. आता आपण हा घालून घेऊया ज्यूस. त्याचा चौथा अलग करू आणि ज्यूस रस अलग करू. आमच्याकडे गाळणी जरा लहान आहे, त्याच्यामुळे टाईम लागेल गाळायला. आपण काजू ज्यूस तयार केलेला आहे, चौथा अलग केलेला आहे आणि एवढा आपण काजू सरबत बनवलेला आहे, बघू शकता. आपण ग्लास भरूया. आणि काजू सरबत तयार झालेला आहे, हे बघू शकता. किती कलर पण छान आलेला आहे, पिवळा. आणि काजूमध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असतं आणि ते आपल्या शरीरासाठी उपयोगी असतं, आवश्यक असतं. शरीराची झीज भरून काढते ते.
अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी अंकुश भैया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थंडगार ज्यूस प्यायला, काजू सरबत प्यायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.